विद्यार्थी मित्रांनो, 12च्या एक्झाम मध्ये फेल होणं फार अवघड आहे. हा, तुम्ही नीट ऐकलंय की फेल होणं अवघड आहे, म्हणजे पास होणं खूप सोपं आहे. पण नुसतं पास होऊन काय करायचंय? आपल्याला ग्रुपिंग क्रायटेरिया पहिली गोष्ट क्लिअर करता आला पाहिजे. आता काय असतो हा ग्रुपिंग क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये मिळून 45% तरी मार्क असले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल तर, किंवा EWS, SCBC असेल किंवा कुठल्या कास्टमध्ये असाल तर निदान 40% मार्क हवे आहेत. अरे एवढे सुद्धा मार्क मुलांना पडत नाहीत. मग त्यात गव्हर्नमेंटनं काय केलंय? नाही, जर एखाद्याचा ग्रुप क्लिअर झाला तर केमिस्ट्रीला ऑर सब्जेक्ट आहेत, टेक्निकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, CS, IT, जॉग्राफी नाही बरं का, लक्षात घ्या. बरं, ही सगळी माहिती डिटेलमध्ये आपण आपल्या युट्यूब चॅनलवर तर देतोयच बाळांनो. पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे रे, ग्रुपिंग क्रायटेरिया नुसतं क्लिअर करून चालेल का? नाही, टार्गेट ते ठेवायचंच नाहीये. आपलं टार्गेट असणार आहे की आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये निदान 75+ पाडायचे आहेत. कारण पुढे प्लेसमेंट जेव्हा होते ना इंजिनिअरिंग कॉलेजला, तिथं सुद्धा जेवढी भारीतली कंपनी येईल, जेवढं मोठं पॅकेज देणारी कंपनी येईल ना, तर 12च्या मार्कांचा तिथं सुद्धा क्रायटेरिया असतो. त्यामुळे बाळांनो, माझं काय आपलंच कॉलेज आहे, आम्ही काय पास होणारच या भ्रमात राहू नका. नुसतं पास होऊन आजच्या जगात काही उपयोग नाहीये. आपलं टार्गेट मोठं ठेवा. 75%चं कशाला टार्गेट ठेवायचं? मी तर म्हणतो 90%चं टार्गेट ठेवा. टार्गेट मोठं असलं ना तर थोडं कमी झाले तरी खालचं टार्गेट तर अचीव्ह होईल ना बाळांनो. त्यामुळे नुसतं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करायचं नाहीये, नुसतं पास व्हायचं नाहीये, तर चांगल्या मार्काने पास व्हायचं आपल्याला. ऑल द बेस्ट.